प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या उत्साहात माकपच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली। प्रजासत्ताक दिन लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी संविधान सन्मान दिन म्हणून साजरा करताना संविधान सन्मान आणि संविधानाचं रक्षण या देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। यासाठी आत्मबलिदानाची तयारी ठेवा असं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं तिरंगा ध्वजारोहणावेळी केलं। या देशामध्ये रावणाचं राज्य निर्माण होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली। ही घटना देशाची आत्मा, सगळ्याला समान अधिकार दिलेला, परंतु भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संघटना या देशामध्ये या घटनेऐवजी मनुस्मृती या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे। बऱ्याच लोकांना माहित नाही मनुस्मृती काय। मनुस्मृती म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था, आणि ही व्यवस्था सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त। माकपचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण आणि संविधान सन्मान दिन बाईक रॅलीचं आयोजन पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड एम ए शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं। सकाळी 10 वाजता दत्तनगर पक्ष कार्यालयातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आपल्या दुचाकी वाहनांना तिरंगा बांधून हातात तिरंगा ध्वज घेऊन या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते।